जळगावच्या ILS कॉलेजमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। या कॉलेजमध्ये 2024 मध्ये एक रॅगिंगचं प्रकरण घडलेलं होतं। कॉलेजकडून हे प्रकरण कदाचित दाबण्याचा प्रयत्न झाला की काय अशी शंका व्यक्त केली जाते, कारण हे प्रकरण आता थेट पोलिसांमध्ये पोहोचलंय। पोलिसात या प्रकरणामधला गुन्हा दाखल झालेला आहे। मी आता याच ILS कॉलेजच्या बाहेर उभी आहे। विशेष म्हणजे पुण्यातलं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातलं, देशातलं हे अतिशय प्रसिद्ध कॉलेज आहे। या कॉलेजमध्ये देशभरातून विद्यार्थी कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी येत असतात, मात्र इथल्याच विद्यार्थ्यांकडून कायद्याचा भंग केल्याचं हे सगळं प्रकरण आहे। या कॉलेजमध्ये द्वितीय वर्षामध्ये शिकणारे एक विद्यार्थी आहेत ज्यांनी या प्रकरणातली तक्रार दिली आहे। ते स्वतः 35 वर्षांचे आहेत आणि त्यांच्याबरोबरच शिकणारे काही जे विद्यार्थी होते ज्यांचं वय असेल 20, 22, 23च्या वयोगटातले, त्यांच्याकडून या विद्यार्थ्याला वारंवार त्यांच्या वयावरून टोमणे मारणं असेल, जोक करणं असेल किंवा घालून पाडून बोलणं असेल, कमेंट पास करणं असेल, अशा पद्धतीच्या घटना घडत होत्या आणि सातत्यानं हे सगळं घडत होतं। अनेकदा त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र हा सगळा मानसिक त्रास खूप दिवस सुरू होता। अनेक महिने हे सगळं सुरूच राहिलं आणि त्यामुळे नंतर त्यांनी या सगळ्याची कॉलेजच्या समितीकडे सुद्धा या सगळ्या विरोधातली तक्रार दिलेली होती, ज्या समितीनं चौकशी केली आणि त्यानंतर या अंतर्गत समितीनं असा अहवाल दिला की अशा पद्धतीनं कोणतीही रॅगिंग झालेलीच नाहीये। त्यामुळे मुळात त्यांना हा अहवालच मान्य नव्हता। म्हणून मग त्यांनी आता पुण्यातल्या डेक्कन पोलिसांमध्ये या 5 विद्यार्थ्यांविरोधातला गुन्हा जो आहे, तक्रार जी आहे ती दिलेली आहे आणि त्यांच्या विरोधात आता गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे। सातत्यानं कॉलेजच्या आवारामध्ये सार्वजनिक ठिकाणी त्यांना वयावरून बोललं जात होतं, त्यामुळे त्यांना प्रचंड मानसिक त्रास या सगळ्याचा झालेला आहे आणि त्यामुळेच आता या 5ही जणांची चौकशी केली जाणार आहे। जर ते या प्रकरणामध्ये दोषी आढळले तर त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई सुद्धा होऊ शकते। विशेष म्हणजे ज्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना कायदा शिकवला जातो त्याच ठिकाणी जर अशा पद्धतीच्या घटना घडत असतील तर बाकीच्या महाविद्यालयांनी कुणाकडून काय शिकायचं, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। पुण्यामधल्या बहुतांश कॉलेजेसमध्ये आता अंतर्गत समित्या ज्या आहेत त्या काम करतात, त्यामुळे रॅगिंगचे प्रकार तसे बरेचसे कमी झालेत। मात्र ILS कॉलेजमध्ये हे घडत होतं, वसतिगृहामध्ये हे सगळं घडत होतं, त्यामुळे संपूर्ण पुणे शहरात या बातमीची प्रचंड चर्चा सुद्धा आहे आणि ज्या विद्यार्थ्याबरोबर हे सगळं घडलं तो विद्यार्थी त्याच्या तक्रारीवरती सुद्धा ठाम आहे। त्यामुळेच हे जे 5 या सगळ्यामधले विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।